नमस्कार विद्यार्थी. मधमाशी पालन. मधमाशांच्या संवर्धनाला एपिस मधुमक्षिका पालन असे म्हणतात. हे सर्वात फायदेशीर आणि पर्यावरणपूरक उपक्रम आहे. मधुमक्षिका पालनाचा विकास हा केवळ मध उत्पादनासाठीच नाही, तर खूप उपयुक्त आहे पीक परागकणासाठी. मधमाशा अनेक कृषी पिकांचे सर्वोत्तम परागकण आहेत. मधांचा संबंध माणसाशी अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून असावा. या सहवासाचा पहिला पुरावा हजारो वर्षांपूर्वी आदी मानवाने काढलेल्या रॉक पेंटिंगवरून दिसून आला. मानवाला सुरुवातीच्या सभ्यतेचा प्रदेशात मधमाशी पाळण्याची कला माहीत आहे. इजिप्शियन लोकांना 4000 वर्षांपूर्वी मधमाशी पालनाची चांगली ओळख होती, कारण ते स्थलांतरित मधमाशी पालन करत होते. ऋग्वेद बहुधा ख्रिस्तपूर्व 3000च्या दरम्यान लिहिलेला आहे आणि 2000 BC मध्ये मधमाशा आणि मधाचे अनेक संदर्भ आहेत. त्यांनी मधाला दैवी अन्न असे नाव दिले. सध्या भारतात मधमाशांच्या 6 सुप्रसिद्ध प्रजाती आहेत. ज्यात इपिस डोर्सटा, इपिस इंडिका, इपिस फ्लोरिया, इपिस मेलिफेरा, इपिस गहू, इपिस सेरेना यांचा समावेश आहे. आपल्या देशात मधमाशांच्या अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. इपिस सेरेना मधमाशीचे पोळे दरवर्षी 3 ते 10 किलो मध तयार करतात. इपिस मेलिफेराचे मधमाशीचे पोळे युरोपियन मधमाशी दरवर्षी 25 ते 30 किलो मध तयार करतात. एकोणिसाव्या शतकात वैज्ञानिक संशोधनाचा परिणाम म्हणून मधमाशी पालन हा एक व्यावसायिक क्रियाकलाप बनला. मधमाशी प्रजाती वसाहतींमध्ये राहणाऱ्या मुंग्यांसारख्या सामाजिक कीटक आहेत.
मधमाशांच्या वसाहतीमध्ये 3 प्रकारच्या मधमाशा असतात. एक राणी, हजारो कामगार आणि काही शेकडो ड्रोन. कॉलनीत एकच राणी मधमाशी असते. अंडी घालणे हे राणीचे प्राथमिक कार्य आहे. राणीचे आयुष्य 2 ते 3 वर्षे असते. एका कामगाराला 2 ते 6 आठवडे आणि ड्रोनला 57 दिवस असतात. निर्जंतुक मादी असतात, ज्यांना पोळ्यातील कामगार म्हणतात. आणि या मधमाशा त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या 3 आठवड्यांमध्ये रॉयल जेली स्त्राव, पिल्लांना आहार देणे यासारख्या घरातील कर्तव्य पार पाडतात. तीन आठवड्यानंतर ते अमृत, परागकण आणि पाणी गोळा करणे यासारख्या मैदानी कर्तव्यात हजेरी लावतात. ड्रोन हे कॉलनीचे पुरुष सदस्य आहेत. ते खूप आळशी आहेत आणि अन्न गोळा करण्यास असमर्थ असतात. त्यांचे मुख्य कर्तव्य वीणमध्ये भाग घेणे आहे. राणी उड्डाणात असताना उघड्यावर वीण होते. या प्रक्रियेदरम्यान त्यांचे उदर फुटल्याने ड्रोनचा मृत्यू होतो. अमृताचे स्रोत. ज्या वनस्पतीमध्ये मधमाशांना आवडते अमृत आणि परागकण असतात त्यांना मधमाशी वनस्पती म्हणतात. जंगली आणि लागवडीखालील काही महत्त्वाच्या वनस्पती खालीलप्रमाणे आहेत. सारखी फळझाडे, मोसंबी, सफरचंद या, पेरू, चिंच, मोहरी सारखी शेतातील पिके, जिंजली, गहू, कापूस, सूर्यफूल, की भाजीपाला, बीन्स, लेडीज फिंगर, वांगी यांसारखे
लाकूड देणारी झाडे बाभूळ, कडुलिंब, साल, झुडपे आणि नैसर्गिक आणि शोभिवंत फुलझाडे यांसारखे हे सर्व अमृताचे स्रोत आहेत. एका वसाहतीतील मधमाशा कधीकधी दुसऱ्या वसाहतीला, विशेषतः दुष्काळाच्या काळात, लुटतात. मधमाशीचे मेण आणि मधमाशीचे विष हे मधमाशी पालनातील इतर उत्पादने आहेत. मधमाशीचे विष इपिस टिन तयार करण्यासाठी वापरले जाते. हे होमिओपॅथी उपचारात वापरले जाते. मधमाशी मेणाचे प्रमुख उपयोग म्हणजे पॉलिश क्रीम, नेल पॉलिश इत्यादींचे उत्पादन. आणि कृत्रिम मधमाशांच्या पोळ्या देऊन मोठ्या प्रमाणात मधाचे उत्पादन केले जात असते. पोळ्यांमध्ये फ्लोअरबोर्ड, ब्रूड चेंबर, सुपर चेंबर, वरचे आवरण आणि आतील आवरण, फ्रेम आणि प्रवेश रॉड हे भाग सहजपणे वेगळे केले जाऊ शकतात. पोळे दुहेरी भिंतींचे किंवा एकेरी भिंतीचे असू शकतात. या कृत्रिम पोळ्या सारख्या नसतात. नैसर्गिक अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी या दोन पोळ्यांमधील फरक शोधण्याचा प्रयत्न करा. वसाहतीमधून अधिक मधाचे उत्पादन घेण्यासाठी मधमाशी पालकाला काही व्यवस्थापन तंत्राचे पालन करावे लागतात. विविध कीटक आणि भक्षक मधमाशांच्या वसाहतीवर हल्ला करतात. मेणाचे पतंग, भंडी, लुटारू माशी, ड्रॅगन माशी मधमाशांच्या वसाहतींवर हल्ला करतात. दलदलीच्या काळात राजा कावळा मधमाशी खाणारे जास्त हानिकारक असतात. मधमाशी पालकांनी मधमाशांच्या पोळ्यांचे कीटक आणि भक्षकापासून संरक्षण केले पाहिजे. आपण आतापर्यंत काय शिकलो? ब्रॉयलर हे मांस उत्पन्न देणाऱ्या जाती आहेत, तर थर हे अंडी देणाऱ्या जाती असतात.
इन्क्युबेटर कृत्रिमरित्या अंडी उबविण्यासाठी उपयुक्त आहेत. सर्वांनी दररोज दूध आणि अंडी खाणे आवश्यक आहे, कारण ते सर्व पौष्टिक मूल्यांसह स्वस्त आणि सहज उपलब्ध अन्नाचे एकमेव स्रोत आहे. मध उत्पादकाला मधुमक्षिका पालन असे म्हणतात. मधमाशीचे विष एपिस टिंचर तयार करण्यासाठी वापरले जाते, जे होमिओपॅथी औषधांमध्ये वापरले जाते.